मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युनिकॉर्न ड्रीम्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालो आहोत पावसाळी भटकंती करायला दुसऱ्या ट्रेकवर, ज्याचं नाव आहे नाणेमाची वॉटरफॉल। तर चला, आज आपण या जर्नीला पुन्हा एकदा ट्रीटमेंट ट्रॅव्हल सोबतच सुरुवात करतोय। तर खाली आमची बस आलेली आहे, फटाफट आपल्या ट्रॅव्हलला सुरुवात करूया आणि चला, खाली आपली बस आलेली, आता आपण निघूया। तर मित्रांनो, आम्ही आमच्या लोकेशन पासून निघालो आहोत। तर तुम्ही जिथे पण राहत असाल मुंबईमध्ये, तिथून तुम्हाला पिकअप केलं जाईल। तसं तुम्ही त्यांना सांगितलं तर तुम्हाला ते लोक तिथे प्रोव्हाइड करतील। तर आपण आता भेटूया डायरेक्ट बसमध्येच, चला। तर मंडळी, आता मी बसमध्ये बसलेली आहे आणि मी आज जाते आहे ट्रीटमेंट सोबत। तुम्हाला माहितीच आहे, पण आज माझ्यासोबत कोण कोण आहे ते एकदा बघूया। चला, मी सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देते। तर गाईज, आपण कुठे चाललोय? कोणासोबत चाललोय? सगळे एन्जॉय करणार ना? मित्रांनो, आता आम्ही कळंबोलीच्या पुढे पोहोचलोय आणि आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलाय। थोडा काहीतरी आम्ही आता नाश्ता करतो। जर काही खाल्लं तर मी तुम्हाला दाखवीनच आणि फटाफट आपण आपला ब्रेक संपवूया आणि पुढच्या जर्नीला सुरुवात करूया। मस्त पाऊस पडतोय, या गरमागरम कांदा भजी, वडापाव आणि चहा पियायला। तर मित्रांनो, आता आमचा नाश्ता करून झालाय। चला, परत आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया। मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत नाणेमाची धबधब्याजवळ। हा त्याचा बेस विलेज आहे। आता आपण आपला ट्रेक थोड्याच वेळात सुरू करणार आहोत। आधी आपण नाश्ता करून घेऊया आणि त्यानंतर लवकरच आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूया। तुम्ही माझ्या मागे बघत असाल किती सुंदर असा हा व्ह्यू आहे। तर चला, जसं जसं आपण पुढे जाऊया तसं तसं या सुंदर निसर्गाचा अनुभव घेऊया। चला माझ्यासोबत। नाश्ता करतोय, आम्हाला ट्रीटमेंट कडून हे बँड बांधतात। हे बँड बांधून झाल्यानंतर आपण नाश्ता करूया। नाश्त्यामध्ये आहे इडली आणि चटणी। तर चला, आता आपण नाणेमाची वाटरफॉल ट्रेल है, जंगल ट्रेल, 3 किलोमीटर का ट्रैक होगा अपना। बस एक कॉशन पॉइंट सबके लिए है, रास्ते मडी है, स्लिप होने का काफ़ी चांस है। तो जो भी स्टेप ले रहे हो आराम से, रिस्की स्टेप्स किसी को भी नहीं लेने, किसी को भी नहीं लेने। जो बॉयज़ है, आगे जाने की जल्दी है, आराम से देख समझ के, सोच समझ के, ठीक है। सेकेंड थिंग, हम लोग अगर इंस्ट्रक्शंस कुछ दे रहे हैं, सब लोग को फॉलो करना, सबको लिटरली फॉलो करना, कोई क्रॉस नहीं करेगा। अगर हम लोगों को इंस्ट्रक्शन दिया कि इधर नहीं जाना तो कोई भी नहीं जाएगा। कूल। तर मित्रांनो, आता आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे। 3 किलोमीटरचा ट्रेक आहे नाणेमाचीचा। फटाफट आपण ट्रेक कंप्लीट करूया आणि वरती जाऊया नाणेमाची वॉटरफॉल बघायला। मित्रांनो, डेडिकेशन बघताय ना, अतिउत्साही माणूस आहे। ट्रेकिंगला आलेत तर तुम्हाला हेच सजेस्ट करीन की घरात बसण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने तुमचा वीकेंड एन्जॉय करू शकता। सह्याद्रीतल्या नवीन नवीन स्थळांना भेट देऊ शकता, पण स्वतःची काळजी घेऊनच। चला गाइस, थोडासा एडवेंचर करूया।
हीच खासियत आहे आपल्या सह्याद्रीची. मित्रांनो, आता आम्ही ऑलमोस्ट अर्ध्यापर्यंत पोहोचलोय आणि इथून फक्त आता थोडासा ट्रेक बाकी आहे. तर आपण फटाफट जाऊया वरती आणि ट्रेक कंप्लीट करूया आणि नाणेमाची वॉटरफॉल एन्जॉय करूया. चला. चॉकलेट खाणार. तर मित्रांनो, आता आपण पूर्ण घनदाट जंगल मध्ये आलोय. अगदी मॅन वर्सेस वाईल्ड सारखा फील येतो इथे. तर पूर्ण जंगल आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, पुन्हा एकदा अशी ऍडव्हेंचर स्पॉट तुम्ही बघू शकता इथे. येताना सांभाळून या. म्हणून म्हटलं होतं येताना सांभाळून या. मित्रांनो, निसर्गाचा आनंद लुटा. हेच वय आहे. एकदा निघून गेलं तर परत येणार नाही. स्टार्ट करा प्लॅन कॅन्सल करण्यासाठी. तुम्ही बघू शकता आता 9-9:30 वाजलेत, पण इथे पूर्ण अंधार आहे. कारण हे पूर्ण जंगल आहे, तर इथे जास्त सूर्यप्रकाश पण येत नाही. निसर्गाची खरी मजा हीच आहे अनुभवायची. मित्रांनो, असे ऍडव्हेंचर तुम्हाला फक्त महाराष्ट्रातच करायला मिळतील. याच्यासमोर बाली, थायलंड सगळे इंटरनॅशनल ट्रिप फेल आहेत. पण आपल्या महाराष्ट्रात जे आहे ते कुठेच नाहीये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की धबधबा फक्त काही क्षणांच्या अंतरावर आहे. आपण इतक्या वेळ जो ट्रेक केला तो आता फायनली सफल होतोय. अशा मस्त हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. थँक्स. मेरा वीडियो
बघितला निसर्गाचा एक सुंदर असा अनुभव, मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही डोळ्यांनी बघण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. तर तुम्ही नक्की एकदा इथे या. आणि आता आम्ही आमचा ट्रेक पूर्ण करून रिटर्न जर्नीला सुरुवात केलेली आहे. सो आता आपण पहिला खाली पोहोचूया बेस विलेज जवळ. त्यानंतर बघूया कदाचित अजून एक वॉटरफॉल आहे बाजूला सातसडा म्हणून, जर पॉसिबल असेल तर आपण तो सुद्धा एक्सप्लोर करूया. आणि त्याच्यानंतर लंच टाइम सुद्धा असेल. सो खाली गेल्यावरतीच आता आपण भेटूया. तर मित्रांनो आता आम्ही ट्रेक उतरून खाली आलोय आणि आता आम्ही नाश्ता करायला बसलोय. मॅगी खातोय आम्ही. तर आता आपण नाश्ता वगैरे करूया आणि मग पुन्हा पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. खाली जाऊन आपण बेस विलेजमध्येच भेटूया. मित्रांनो आता आम्ही ट्रेक संपवून खाली आलोय आणि ट्रिपमेट कडूनच आमच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. सो आता आपण लंच करूया आणि मग पुढच्या प्रवासाला आपण आपल्या रिटर्न जर्नीला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता फायनली आमचा ट्रेक संपलेला आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाकडे सुरुवात करतोय. आता आपण बसमध्ये बसूया आणि डिरेक्टली आपण आता मुंबईला गेल्यावरच भेटूया. ठीक आहे.